मधुराताई, कधी कधी ना मन खूप उदास होतं. कारण असं काही नाही, सगळं ओके आहे, पण कधी संध्याकाळी उदास वाटतं, कधीतरी सकाळी उठल्या उठल्या उदास वाटतं. असं वाटतं की हा पूर्ण दिवस आपण कसा काढायचा आणि काहीच करावं असं वाटत नाही. आळस येतो, कंटाळा येतो, नको नकोसं वाटतं सगळं. मग अशा वेळेस नेमकं काय करायचं? नमस्कार मंडळी, मधुराजीच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. 75,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा आपण पूर्ण केलाय आणि तुमच्या सगळ्या प्रेमामुळे, सहकार्यामुळेच हे शक्य झालं. त्यासाठी खूप खूप मनापासून कृतज्ञता. आता जेव्हा आपलं मन उदास होतं तर एक गोष्ट नेमकी काय आहे ती लक्षात ठेवायची की हे प्रॉब्लेम आपल्या एकट्यालाच नाहीये. समाजात अशा बऱ्याच स्त्रिया आहेत ज्यांना हा प्रॉब्लेम आहे. नुसतं स्त्रिया काय, सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम आहे. कधीतरी मन उदास हे होणारच आहे. मनाचे उतार चढाव असतात. 24 तास आपण आनंदी राहण्यासाठी हे आपलं ध्येय आहे, पण त्यासाठी सेल्फ हेल्प करणं हे आपलं कर्तव्य आहे. स्वतःची मदत करणं, स्वतःवर काम करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि किंबहुना आपण ते केलं पाहिजे. आनंदी आपण जास्तीत जास्ती कसं राहू शकतो त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पण कधीतरी मन असं डीप घेतच, असं उदास वाटतं, निराशा येते, काहीच कशाला अर्थ नाही असं वाटतं. बरं, तुम्हालाच असं होतं का? तर नाही. मी एवढे तुम्ही म्हणता मोटिवेशनल व्हिडिओ करता ताई, इन्स्पिरेशनल व्हिडिओ करता, मला सुद्धा उदास वाटतं. पण समजून जर का आपण घेतलं बुद्धीने की हे असं का होतंय, तर बुद्धी ही सूक्ष्म असते, प्रगल्भ असते आणि या बुद्धीने त्या मनावर आपल्याला बऱ्यापैकी चांगल्यापैकी मात करता येते. तर जेव्हा असं उदास वाटतं तर काही गोष्टी आपण करायला पाहिजे. सर्वात पहिली स्टेप म्हणूया ती म्हणजे की आयडेंटिफाय करा की कशामुळे बाबा मन उदास होतोय. काही प्रसंग घडलाय पूर्वी, त्याचा विचार केल्यामुळे मन उदास होतं का? किंवा कोणीतरी काहीतरी बोललंय ते आठवून मन उदास होतं का? किंवा एखादी कधी असताना आपली एक इच्छा असते, ती इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून उदास होतं का? कधी कधी स्त्रियांना पिरियड्सच्या आधी सुद्धा डिप्रेशन येतं, उदास वाटतं, काहीच करावं असं वाटत नाही. कधी कधी जेव्हा आपण रजोनिवृत्तीकडे जात असतो, मेनोपॉज स्टेजमध्ये असतो, तेव्हा सुद्धा असं उदासीनता आपल्याला येते. तर नेमकं किंवा काहीच कारण नाहीये पण उगाचच उदास वाटतं असं सुद्धा होतं कधी कधी. मग आपल्याला कळतच नाही की अरे सगळंच चांगलं आहे पण का आपल्याला उदास होतं मन. पण उदासीनता तर आहे ना, पण ती समजा ओळखली आपण तर आपल्याला सर्वात पहिले म्हणजे ती आयडेंटिफाय जर का केली तर आपल्याला त्याच्यावर काही ना काही तोडगा काढता येतो. ती प्रोसेस समजून घेता येते की एक नकारात्मक विचार सुद्धा आपला पूर्ण आनंदी जी काही स्थिती असते आनंदाची ती खेचून खालती आणू शकतं. आणि कधी कधी इट्स जस्ट अ फेज, म्हणजे थोड्या वेळ पुरतं ते असं राहतं आणि मग आपण परत नॉर्मलला येतो. पण जर का ही उदासीनताची जी काय काळ आहे तो खूप असेल, रोजच असं होत असेल, तर मात्र आपण प्रोफेशनल हेल्प घ्यायला पाहिजे. सायकॅट्रिकला दाखवायचं किंवा कोचिंग, काउन्सिलिंग असे वेगळे मार्ग आहेत ज्यातून आपण हे पूर्णपणे ह्याच्यावर उपचार घेतलं पाहिजे. पण जर का असं कधीतरीच होत असेल तर छोटे छोटे आपण उपाय केले तर ही उदासीनता घालवायला मदत होते. आता समजा आपल्याला प्रॉब्लेम कळलेला आहे की मन उदास होतं, धरून चालूया एखादा नकारात्मक विचार किंवा असमाधान आपल्या मनात आहे. आता कधी कधी काय असतं, एक छोटंसं उदाहरण देते. काही लोकांना दुःख करून घेतात छोट्या छोट्या गोष्टीचं. कसं असतं, आपल्याला सगळ्याच इच्छा आपल्या पूर्ण होत नाहीत ना, काही इच्छा आपल्या अपूर्ण राहतात. मग त्याचाच आपण विचार करत बसतो. आणि आता एक साधं जसं उदाहरण घेतलं तर काही लोकांचं स्वप्न असतं की स्वतःचं घर व्हावं. कालांतराने हळूहळू प्रयत्न करतात, यश येत नाही, पण आयुष्य संपत नाही ना. घर नाही आहे स्वतःचं, ठीक आहे, पण छप्पर तर आहे ना. आज आपण रस्त्यावर नाही आहोत, कुठल्या भाड्याच्या का होईना घरात राहतोय ना व्यवस्थित.
मी हेच का तुम्हाला उदाहरण देते सांगते. मध्ये मी असा युट्यूबचा एक व्हिडिओ बघत होते, तेव्हा मला एक ऍडव्हर्टाइजमेंट दिसली, तुम्ही पण ती बघितली असेल, की वृंदावन मध्ये खूपशा अशा वृद्ध स्त्रिया आहेत आणि प्रचंड गारठा थंडी आहे आणि त्या आजी ज्या आहेत ना, म्हणजे अगदी वयस्क आजी ज्यांना सोडून दिलेलं आहे, त्यांच्याकडे पांघरायला ब्लँकेट सुद्धा नाहीयेत. ती ऍड जेव्हा मी पाहिली ना, तेव्हा मला इतकं असं गैवरून आलं, डोळ्यातनं पाणी आलं. आणि ती ऍड अशी व्यवस्थित रिअलिस्टिक शूट केली होती. म्हणजे खरंच दयनीय अवस्थेत त्या माता होत्या, की एवढ्या कडाक्याच्या थंडीत, म्हणजे इथेच आपल्याकडे एवढी थंडी आहे, तर वृंदावनला तर काय गारठा असेल. अशा गारठ्यात त्यांच्याकडे साधं पांघरून सुद्धा नव्हतं. किती त्रास होत असेल त्यांना. तर मला त्यावेळीच असं वाटलं, की अरे आज आपल्याला देवानी केवढं दिलंय ना, रोटी कपडा मकान जे आपण बेसिक म्हणतो ते सगळं आहे. काही काही लोकांना ते सुद्धा नाहीये. सो जेव्हा आपण उदास होतो ना मैत्रिणींनो, तेव्हा ना समाजात असलेल्या वंचित लोकांकडे आवर्जून बघा. आपण ना सगळेच जणांना चकाचौंधच्या दुनियामध्ये राहतोय आणि जे आहे सगळं आपण म्हणतो ना कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड वगैरे, हा असा डेव्हलपच होऊ शकत नाही किंवा विकसितच होऊ शकत नाही जोपर्यंत आपण अशा लोकांकडे बघत नाही की ज्यांना साध्या साध्या गोष्टी सुद्धा मिळत नाही. त्यावेळीच आपल्या मनाची उदासीनता कमी व्हायला मदत होते. कारण मी हे अनुभवलेलं आहे. म्हणजे मला पण असं मधनच उदास वगैरे वाटायचं, तेव्हा मी असं सगळ्या गोष्टी बघायचे, व्हिडिओमध्ये बघायचे, किंवा जेव्हा आपण बाहेर कुठे जातो तेव्हा मी ऑब्झर्व करायचे की किती स्त्रियांना किंवा लोकांना कष्ट आहेत. छोटे छोटे लहान लहान मुलं, त्यांच्या अंगावर वस्त्र नसतात, प्रॉपर स्वेटर नसतो, टोपी नसते, किंवा उन्हाळ्यात सुद्धा गरमीनी जे कामगार लोक आहेत रस्त्यावर काम करणारी, डांबरी रस्ता करतात, 43-45 टेम्परेचर असतं, त्यावेळीच त्यांना किती त्रास होत असेल. तर ना थोडंसं हे आपण ना निरीक्षण केलं पाहिजे, की बाबा मी असं म्हणत नाही की आपली तुलना त्यांच्याशी करावी, पण किती त्रास आहे लोकांना, तरी लोक जगतात, तरी लोकांच्या चेहऱ्यावर हसू असतं. मग आपण सगळ्या गोष्टी असून एखादी गोष्ट समजा नाहीये तर त्यासाठी उदास का राहतो. आणि जेव्हा आपण असे सगळे लोकांचं बघतो ना दुःख, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या घरातले प्रॉब्लेम खूप छोटे आहेत. काय प्रत्येकाच्या घरात रुसवे फुगवे, ताण तणाव, बोलायचं नाही, पैशाची अडचण, असं सगळं असतं. पण काही काही लोक असे असतात की ज्यांना असाध्य रोगाने ग्रासलेलं असतं. त्यांना माहिती असतं की मृत्यू कधी त्यांना सामोरं जावं लागेल मृत्यूला. अशा सगळे लोक जेव्हा तुम्ही समाजात, जरा माझं म्हणणं आहे की अभ्यास करा. खूप दुःख आहे समाजात. आपल्याला जर का मदत करता आली तर आवर्जून मदत करा, त्यांनी एक वेगळं समाधान मिळतं. मी माझ्या परीने जेवढं मला करता येईल ना, मी असं ठरवलेलं आहे, माझ्या संपर्कात समजा कोणी आलं तर मला यथाशक्ती जी काही मदत करता येईल ती मी करत असते. मग हे जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा आपले प्रॉब्लेम्स एवढूशे वाटायला लागतात आणि मग आपल्या मन उदास व्हायला कमी लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे ना, आजकाल आपण ना एकमेकांना भेटतच नाही. म्हणजे काय झालंय, सगळेजण आपले एकलकोंडे झालेत. व्हॉट्सअपवर हजारो ग्रुप, फेसबुकवर हजारो मैत्रिणी, सोशल मीडियावर एवढे फॉलोअर्स, पण घरात मात्र एकटे. मग जेव्हा आपल्याला उदास वाटतं ना, तर आपण कोणाकडे तरी जायला पाहिजे. कुठला तरी नातेवाईक जो आपल्याशी प्रेमाने बोलेल, कोणाशी तरी आपली विचारपूस करेल. म्हणजे हा पण एक भाग महत्वाचा आहे, कुठे जातो. आता काही लोक प्रत्येक वेळेस काय होतं, आपण डिप्रेस्ड असतो आणि आपण उठून अजून 10% आपण डिप्रेस्ड असू, आपण 50% डिप्रेस कडे गेलो तर मग सगळा कल्याणच होणार आहे. पण अशा काही लोक असतात ना समाजात, फ्रेंड्स असतात, नातेवाईक असतात, शेजारी बाजारी असतात. बोलायला पाहिजे. आपण ना बोलतच नाही. मी म्हणजे बघितलंय सगळीकडे आजकाल लोक ना हाय हॅलो सुद्धा करत नाही, नमस्कार करत नाही. म्हणजे माझी तर सवय आहे की समजा मी आता इथून निघाले ना, तर मला समोर एखादा काकू भेटल्या तर 2 मिनिटं, काय काकू काय म्हणताय, शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही. मग एखादी लहान मुलं छोटी भेटली तर त्यांच्याशी बोलायचं. आपलं ह्युमन कॉन्व्हर्सेशन जे आहे ते खूप कमी झालेलं आहे.
आणि त्याच्यामुळे विचारांची देवाणघेवाण होत नाही, विषय बदलत नाही. जेव्हा आपण असं बाहेर जातो, लोकांशी मिसळतो, तर आपल्याला जरा विषय बदलतात ना. तेच तेच एकलकोंडे विचार, तेच ते स्वतःबद्दलचे विचार, माझं असंच झालं, माझं तसंच झालं, मला बरंच वाटत नाही. सतत लक्ष आत्मकेंद्रित, जेवढं स्वतःकडे कंटिन्युअस लक्ष स्वतःकडे, मग सारखं डोकंच दुखतंय, हेच दुखतंय, तेच दुखतंय, आळसच आला, खावंसच वाटत नाहीये, बोरच झालंय, हे सगळं चक्र सुरू होतं. त्यापेक्षा बाहेर जायचं, फ्रेश हवेमध्ये फिरायला जायचं, बागेत एखादं कोणतरी छान तुमच्याच वयाची कोणी मैत्रीण असेल तर तिच्याशी बोलायचं. पण आपल्या घरातल्या वातावरणातनं बाहेर गेलंच पाहिजे, लोकांशी बोललंच पाहिजे, तरच ही उदासीनता कमी होते. खूप महत्वाची टिप आहे, अगदी साधी आहे, पण करून बघा. अजून एक सर्वात छान टिप जी माझ्यासाठी काम करते आणि तुम्हाला पण ती खूप आवडेल, म्हणजे अन्न, फूड. म्हणजे असं म्हणतात, फूड इज द बेस्ट मूड लिफ्टनर. जेव्हा असं तुम्हाला लो वाटतं ना, तेव्हा मस्त काहीतरी जाऊन खाऊन यायचं. म्हणजे मला तर जेव्हा असं बोर होतं किंवा असं लो फील होतं ना, मी मस्त पाणीपुरी किंवा मंचुरियन किंवा चाट असं खाऊन येते. का माहिती, खाल्लं ना की असं मस्त वाटतं. बघा, हसायला येईल तुम्हाला, पण माझ्यासाठी हे खूप छान काम करतं. कारण आपण चांगलं अन्न खाल्लं, चविष्ट अन्न खाल्लं तर थोडासा मूड चांगला व्हायला मदत होते. किंवा जस्ट बाहेर जाऊन मस्तपैकी कोणाबरोबर तरी छान कॉफी पिऊन आलो तरी सुद्धा मला फ्रेश वाटतं. कारण ना, मंडेन रुटीन नावाचा एक शब्द आहे इंग्लिशमध्ये. म्हणजे तोचपणा, तीच सकाळी उठायचं, हे करायचं, ते करायचं, संध्याकाळचं रुटीन, रात्रीचं रुटीन, त्या रुटीन मधनं ब्रेक झाला ना की उदासीनता कमी व्हायला मदत होते. आपण असे ना सगळेचे जॅम पॅक झालेलो आहे. सोमवार ते शुक्रवार वेळ्यासारखं काम असतं. मला तर म्हणजे असं कधी तो शनिवार येतोय असं होतं. मग शनिवारी असं वाटतं की बाहेर जाऊन काहीतरी खाऊ, कुठेतरी फिरून येऊ. कारण एरवीच्या रुटीन मध्ये ना बाहेर पडताच येत नाही. घरातली कामं म्हणा, युट्यूबची कामं, असं संपत नाही. मी शनिवारी तर मी आवर्जून ज्या वेळेस मी घरी बसते ना त्यावेळेसच मी बाहेर पडते. तो खूप फ्रेश वाटतं, बरं वाटतं. तर ही पण एक छान टिप आहे, माझ्यासाठी छान काम करते. तुम्हाला बघा कसं त्यांनी फरक पडतोय. आता बरेच जण जी लोक वर्क फ्रॉम होम करतात ना, त्यांचं मेंटल वर्क खूप होतं. तर अशा वेळेस काय होतं, कामाच्या नादात आपण ना कमी खातो किंवा योग्य ते खात नाही. आणि जेव्हा मी एक ऑब्झर्व केलंय, आता मी काय डायटिशियन वगैरे नाहीये, पण मी एक ऑब्झर्व केलं की आपलं जेव्हा मेंटल वर्क किंवा मानसिक काम जास्ती होतं ना, त्यावेळेस आपल्याला ना साखर खावीशी वाटते, गोड खावंसं वाटतं. आणि आपण सध्या हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे गोड खात नाही. तर कधीतरी असं गोड खाल्लं ना, थोडंसं, खूप नाही बरं का, पण थोडंसं गोड खाल्लं तरी सुद्धा आपल्याला जरा फ्रेश वाटतं किंवा असं तरतरी आल्यासारखी वाटते. बरं, हॉटेलचा मुद्दा सांगितलाय तो कधीतरीच करायचा बरं का, नाही तर रोज जाल बाहेर खायला आणि घरचे मला ओरडतील. सो तारतम्याचा भाग असायला पाहिजे. सो शुगर इंटेक सुद्धा जर का कमी असेल ना तरी सुद्धा लो फील होतं. तर थोडंसं गोड आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे. अजून एक जी ऍक्टिव्हिटी जी मला खूप आवडते पण आता सध्या नाही करू शकत, ती म्हणजे मी प्रचंड ॲनिमल लव्हर आहे. मला प्राणी खूप आवडतात. मी वालचंदनगरला असताना असं कधी उदास वाटलं ना तर मी माझ्या रॅम्बोला जवळ घ्यायची. मला जर्मन शेफर्ड कुत्रा आहे आणि त्याच्यात इतकं प्रेम असतं ना, ओतप्रोत प्रेम असतं प्राण्यांमध्ये. मग त्याला जवळ घ्यायचं, त्याला असं छान हात लावायचा, त्याच्या कुशीत बसायचं, खूप मस्त वाटतं. इतकं छान असं वाटतं. पण ते ऑफकोर्स सगळ्यांना जमत नाही, प्रत्येकाकडे पेट्स असतील असं नाही. पण प्राण्यांमध्ये पण खूप प्रेम असतं. तर तो एक भाग मी खूप मिस करते सध्या इथे. कारण आता रॅम्बो इकडे नाहीये, त्याला आम्ही रॅम्ब्या म्हणतो. प्रेमाने म्हटलं आपल्याला किती आठवण येते रॅम्बोची. तो वालचंदनगरलाच आहे, कारण इथे एवढ्या ह्याच्यात ठेवणं शक्य नाही, पण तो मस्त आहे तिथे. पण
ॲनिमल लवर असाल ना तर ना म्हणजे माझी मुलीला पण खूप प्रेम आहे मग प्राण्यांबद्दल. मग असं स्ट्रे डॉग्सना कधी बिस्किटच घाल किंवा असं खेळ, तर असं थोड्याशा गोष्टी वेगळ्या करायला पाहिजे. कारण ना प्राण्यांमध्ये निरपेक्ष प्रेम असतं आणि प्रेमाने ना खूपशा गोष्टी हील होऊन जातात, बऱ्या होऊन जातात. तर मला असं वाटतं की जे डॉग लवर्स आहेत किंवा पेट लवर्स आहेत त्यांना हे तंतोतंत कळेल की हे खूप एक थेरपी सारखं काम करतं. अजून एक चांगली गोष्ट जी करायला पाहिजे उदास असताना, तर मी तर म्हणते उदास असताना ना योगा वगैरे प्लीज करू नका, तरी अजून तुम्हाला बोर्डम येईल. म्हणजे योगा वगैरे कधी करायचं जेव्हा तुम्ही सॉर्टेड आहात, थोडंसं आनंदी स्टेटमध्ये आहात. म्हणजे ऑफकोर्स त्यांनी आनंद किंवा स्ट्रेस कमी व्हायला मदत होते. पण अगदीच तुम्ही जर का लोज गेलेले असाल, अगदीच उदास झालेले असाल तर त्यावेळेस छान गाणी लावायची, मस्त डिंचॅक डिंचॅक आणि मस्त व्यायाम करायचा. युट्यूबवर किती सारे व्हिडिओज आहेत. ऑफकोर्स खूप हेक्टिक व्यायाम पण करायचा नाही, तुमच्या डॉक्टरला विचारून साधे साधे व्यायाम जरी केले ना तर बॉडीमध्ये एक प्रकारचे हॅपी हार्मोन्स सिक्रीट होतात आणि त्याच्यामुळे ना आपला मूड फ्रेश व्हायला मदत होते. खूप जास्ती एक्सेसिव्ह व्यायाम पण करू नका. म्हणजे बरेचदा असं होतं की थंडीच्या दिवसात सगळे स्नायू आखडलेले असतात आणि आपण जेव्हा एकदम वॉर्मअप न करता एकदम कार्डिओ केला किंवा झुंबा केला त्या गाण्यांच्या जोशमध्ये येऊन तर काहीतरी जोरात होऊ शकतं. सो हलके फुलके व्यायाम पण थोडंसं गाणं ऐकत ते केलं ना तर फ्रेश वाटतं, थोडंसं एनर्जेटिक सुद्धा वाटतं. आता ही तर फार महत्वाची टीप आहे. आपण ना कॉमेडी शोज बघायला पाहिजे. आजकाल मी बघितलं ना आपण असं खळखळून हसतच नाही. लोकांची ना विनोद बुद्धी भ्रष्ट झालेली आहे अजिबात. म्हणजे जे काही विनोद बघतो ना ते असे म्हणजे कधी कधी फार फालतू विनोदावर पण लोक हसतात. पण चांगल्या दर्जाची कॉमेडी जर का तुम्ही बघितली ना टीव्हीवर म्हणा किंवा आजकाल एवढे ऍप्सवर सगळे असे रेकॉर्डेड हे असतात, सिरियल्स असतात, कॉमेडी सिरियल्स, त्या बघायला पाहिजेत. म्हणजे आपण असं खळखळून हसलं पाहिजे. आता लाफ्टर क्लब वगैरे तर आहेच, पण असं हलकं फुलकं फार सिरियसली आपण आयुष्य घेतो. इतकं सिरियस असतात ना काही काही लोक, असं वाटतं अरे बापरे काय झालंय याच्या आयुष्यात. काही झालेलं नसतं पण तर सवयच झालीये लांब चेहरे करून बसायचं, अजिबात कोणाशी बोलायचं नाही. जणू सगळ्या जगाचं ओझं आपल्याच डोक्यावर आहे आणि आपल्या इतकं कोणाला त्रासच नाहीये असा आविर्भाव आणतात काही काही जण. तर माझं म्हणणं आहे की थोडंसं लाईट राहायला पाहिजे, लेट गो करायला पाहिजे, सोडून द्यायचं, मन मोकळं राहायचं. यांनी ना उदासीनता कमी होते. शेवटी स्वतःला कसं बरं वाटेल हे जे टेक्निक आहे ना हे आपणच विकसित करायला पाहिजे. हे सगळं आपल्यामध्येच असतं. मग कोणाचं तरी तुम्ही ऐकल्यानंतर ते जर का केलं तर त्यातनं तुम्ही बाहेर पडाल. नाही तर काय कराल, उदास 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 राहत बसाल, सुखासुखी उदास. असं नाही व्हायला पाहिजे. खूपच सिव्हिअर प्रॉब्लेम असेल तर गो टू अ सायकॅट्रिस्ट, टेक सम काउन्सिलिंग. काही तर त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे ना. प्रॉब्लेम आहे ना बाबा, मग तो प्रॉब्लेम सोडवला पाहिजे. मग त्या प्रॉब्लेमची झुंजत एकटं बसण्यापेक्षा मग कोणची तरी मदत घ्यायला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. आणि असं काही नाही म्हणजे आपल्याकडे कितका विचित्र गैरसमज आहे काउन्सिलिंग किंवा सायकॅट्रिक म्हणजे लोक हसतील, लोकांना वाटेल मला मानसिक प्रॉब्लेम झालाय, असं अजिबात नाहीये. ज्या गोष्टी आपल्याला करता येत नाही असं एखाद्या त्या लोकांना ट्रेन केलेलं असतं. जसं आम्ही कोचेस आहोत, आम्ही कोचिंग करतो, लोकांना समजवतो, तर त्या पद्धतीने ते दृष्टिकोन दिल्यानंतर ना माणसाच्या मनाला बरं वाटतं, त्याला आधार मिळतो, एक नवीन दृष्टिकोन मिळतो. आणि त्याचसोबत काही मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत ते तुम्हाला औषध गोळ्या सुद्धा देतात तुमचा प्रॉब्लेम पर्टिक्युलरली त्याला अनुसरून. सो आपण मदत घ्यायला पाहिजे. आपल्याला हाताळता येत नसेल तर मदत ही अवश्य घ्यायला पाहिजे. सो म्हणजे तुमच्यापैकी खूप जणांनी मला विचारलं की स्वामींची प्रचिती किंवा अनुभव काय आले ते सांगा. तर ते मी नक्की सांगणार आहे. थोडासा वेळ लागेल तो व्हिडिओ यायला, कारण काही गोष्टी अजून सुद्धा माझ्या आयुष्यात घडामोडी चाललेल्या आहेत, काही घडून गेलेल्या आहेत आणि क्षणोक्षणी त्यांचं अस्तित्व मला जाणवतं.
आणि मी नक्कीच हा व्हिडिओ शेअर करेल तुमच्यासोबत, पण थोडासा वेळ द्या मला. मी आशा करते हे जे नवीन वर्ष आहे ते तुमच्यासाठी सेल्फ इम्प्रूव्हमेंटचं असेल, स्वतःमध्ये एक चांगला सकारात्मक बदल तुम्ही घडवून आणाल आणि एक नवीन दिशा आयुष्याला द्याल. स्पीक टू मधुराच्या माध्यमातून दिवसातून 2 ते 3 महिला लेडीज आपले सबस्क्रायबर्स माझ्याशी बोलतात आहेत. काही जणींनी स्वतःचा ऑनलाईन बिझनेस चालू केलेला आहे जो आता चांगल्यापैकी चालला आहे. काही जणींनी युट्यूब चॅनल स्वतःचे चालू केलंय, त्यांना स्क्रीन प्रेझेन्स खूप त्यांचा इम्प्रूव्ह झालेला आहे. काही जणांनी खूप चांगलं शिक्षण घेतलेलं आहे आणि आता गॅप नंतर ते परत सुरू करायला बघतात आहेत. सो अशा प्रकारचं मार्गदर्शन मी माझ्या परीने ऍज अ लाईफ कोच म्हणून तुमच्यासाठी मी उपलब्ध केलेलं आहे. अगदी 500 रुपीज त्याची अपॉइंटमेंट फी आहे, ज्याच्यात 45 मिनिट्सचं मार्गदर्शन असतं. खूप लोकांना छान त्याचे अनुभव येतात आहेत. मला कधी जमलं तर मी त्यांना म्हणेल की तुमच्यासाठी काही व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवता आला तर, पण जनरली स्त्रियांना असं नको वाटतं युट्यूबवर वगैरे व्हिडिओ हे करायला. पण मला जे वेगळ्या वेगळ्या लोकांकडनं प्रतिक्रिया येतात त्या खूप चांगल्या आहेत. सो मला बरं वाटतं की मी जे काही शिकले माझ्या जीवन प्रवासात त्याचा उपयोग तुम्हाला होतोय आणि तुमच्या लाईफमध्ये चेंजेस होतात आहेत. म्हणजे 3-3, 4-4 वर्ष जुने आपले सबस्क्रायबर्स आहेत, त्यांच्यामध्ये इतका ड्रास्टिक चेंज, म्हणजे मला माहित नसतं ना तुम्ही काय बघता, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही माझ्याशी बोलल्याशिवाय कसं कळणार. सो जेव्हा तुम्ही फोन करून सांगता तेव्हा मला लक्षात येतं की अरे नाही, लोक आपण जे सांगतोय त्याच्यावर काम करतायत आणि नुसतं काम नाही करतात तर त्यांना रिझल्ट्स मिळत आहेत. ही सगळी ईश्वरी कृपा आहे. माझं त्याच्यात काहीच हे नाहीये. मी फक्त जे मला अनुभवायला मिळालं आणि जे मी शिकले ते प्रामाणिकपणे तुमच्या समोर मांडते. सो मी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासकट. टिल देन मंडे, स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड. नमस्कार.